बंजारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भारत नांदेडच्या वतीने बंजारा समाजातील गोर गुणवंत विद्यार्थ्यांचा नांदेड येथे जाहीर सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास समनक जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांची प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थिती होती, तर गंगाधर राठोड, डॉक्टर एन.जी. राठोड, सुनील राठोड, डॉक्टर राजीव राठोड, डॉक्टर गोपाळ चव्हाण, प्राध्यापक सुनील राठोड, राजाराम राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी डॉक्टर शंकरराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता डॉक्टर शीतल राठोड, डॉक्टर दामोदर राठोड, भूपेश राठोड यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास बंजारा समाजातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी डॉक्टर राजेश चव्हाण, गोर शिकवाडी गोर सेनेचा एक सदस्य म्हणून सांगतो की आमची गोर शिकवाडी गोर सेना ही चळवळ अखंड भारतभर 7 राज्यांमध्ये कार्यक्रम चालतो। आमचे आदरणीय काशीनाथजी राठोड नायक 2001 पासून या चळवळीची सुरुवात केलेली आहे। त्यांनी पूर्ण भारतभर बंजारा समाजाला जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रम शैक्षणिक, राजकीय, वैचारिक लेवलवर त्यांनी अखंड चळवळ राबवलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही आतापर्यंत 32 शहरामध्ये विद्यार्थी सत्कार, वधूवर परिचय मेळावा आणि महाराष्ट्रामध्ये आमचं विद्यार्थ्यांसाठी रायसीना स्टडी सेंटर म्हणून औरंगाबाद, अमरावती, किनवट, लातूर येथे आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना आमच्या चळवळीच्या मार्फत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो। आतापर्यंत आमचे बरेच सारे विद्यार्थी IAS अधिकारी झालेत, MPSC UPSC पास झालेत, मंत्रालयामध्ये सध्या कार्यरत आहेत। या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यामागचा आमचा उद्देश एवढाच आहे की मुलं भविष्यामध्ये स्टेजवर जे लोक मोठे मोठे अधिकारी बसतात त्यांना बघून त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे आणि मला सुद्धा कसा अधिकारी बनता येईल त्याच्यावर आमची ही चळवळ काम करत असते। आणि आम्ही ही अखंड सेवा 7 राज्यामध्ये राबवतो आणि विद्यार्थ्यांवर नंतर मुलांमुलींवर, गोरगरीब मुलांमुलींवर अन्याय अत्याचार होणे म्हणून आमची चळवळ राबवत असतो आम्ही। आणि हे आमचे आदरणीय काशीनाथजी नायक साहेब यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही ही सेवा करत असतो। बंजारा हा फार तसा पाहिलं तर होतकरू समाज आहे आणि आता जी मुलं शिकतायत ती एकतर त्याचे आईवडील शिकलेले तरी आहेत किंवा पहिल्यांदाच मुलं शिकत आहेत, तर त्या मुलांना थोडंसं प्रोत्साहन मिळावं, त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण व्हावी, पुढे जाण्याची त्यांच्यामध्ये हे निर्माण व्हावं, इच्छाशक्ती निर्माण व्हावी, म्हणून त्यांना थोडंसं मोटिवेट करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। आणि माझ्या सेवेच्या काळामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी मी केल्या, समाजाची जी काही कम्युनिटीची जे काही देणं लागत होतो आपण एक गरीब समाजाचे अधिकारी म्हणून, तर ते त्यांच्या कानी पडावेत, त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून मी हे सगळं माझं मनोगत त्यांना सांगितलं। आणि मला खात्री आहे की ते निश्चितच या क्षेत्रामध्ये ते ज्या क्षेत्रामध्ये पुढे जातील त्या क्षेत्रामध्ये काम करतील, चांगलं त्यांचा उत्कर्ष घडवून आणतील आणि समाजासाठी प्रति देखील ते काम करत राहतील, त्यांची सेवा करतील आणि कम्युनिटी ॲट लार्ज जे कोणी ज्या कोणाला खरोखर म्हणजे मदतीची गरज आहे त्यांना ते देऊ करतील आणि त्यांना त्यांचा उत्कर्ष घडवून आणतील, हा त्यांच्या पाठीमागचा उद्देश होता। साधारणतः एक माझ्या मते 50-1 विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होतोय आणि याच्यामध्ये SSC मधले गुणवंत विद्यार्थी आहेत, काही नीटमध्ये पात्र झालेले गुणवंत विद्यार्थी आहेत, असे सर्व विद्यार्थी आहेत, त्यांना स्फूर्ती मिळावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। सर्वांना माझे नमस्कार। माझे नाव विदिता मनोहर राठोड, मी 2री शिक्षामध्ये शिकते। मला ना IMO मध्ये गोल्ड मेडल आहे म्हणून माझा सत्कार केला। गोर शिकवाडी आज गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांनी तो सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे। कारण ह्यामुळे ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण सत्कार करतो त्यांना पुढे जाण्याची एक प्रेरणा मिळते, आपली काही जबाबदारी आहे याची जाणीव होते आणि जो समाज आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्या समाजाने आपल्यासाठी सत्कार अरेंज केला आहे, अशा सत्कारासाठी उद्या आपल्याला काही व्रत हाती घ्यायचं आहे याची त्यांना भावना सुद्धा जागरूक होत असते। आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तर त्यांना आपल्या समाजाबद्दल पण एक बांधिलकी निर्माण होत असते आणि ही गोष्ट जी समाज बांधवांनी जी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आहे ही समाजासाठी खूप एक भूषणवाह गोष्ट आहे। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करावा आणि त्यांना पुढे जाण्यासाठी वाटचाल देण्यात यावी।